आज आम्हाला माहिती आहे दादांचं दादांनी बारामतीसाठी काय विकास केलेला आहे आणि दादांचा जो शब्द आहे, मी कुठेही गेलेलो नाही आहे, मी माझ्या बारामतीतच आहे. दादांनी पुण्याच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं, एक उदाहरण दिलं होतं दादांनी, जशी घार आकाशात उडते तिचं लक्ष सगळं पिलांकडे असतं, तसं माझं लक्ष माझ्या बारामतीकरांकडेच आहे. दादा आमच्यातनं काही गेलेले नाही आहे, पण आम्ही हाऊस टू हाऊस जाऊन प्रचार करणार आहे आणि वहिनी 3.5 लाखाच्या लीडनी कशा येणार आहे तेच आम्ही प्रयत्न करणार आहोत. मला माहिती आहे का, त्यांना एक हाऊस आहे की आपलं डिपॉझिट जप्त व्हावं म्हणून. त्यांना मीडियावाल्यांनी विचारलं होतं, तुम्ही कशाच्या बेसवर निवडणूक लढवत आहात, तर त्यांच्याकडे एक सुद्धा मुद्दा नव्हता की आम्ही ह्याच्यावर निवडणूक. त्यांची हाऊस आहे की आम्ही आता त्यांचं डिपॉझिट तर 100% जप्त होणारच आहे. कुणी पण यायचं, बारामतीला नावं ठेवायचं. अहो, त्यांनी एकतरी झाड लावलं का आमच्या बारामतीमध्ये? आणि कशाच्या जीवावर ते मतदान मागतायत आम्हाला? आमची बारामतीचे लोक खूप हुशार आहेत आणि बारामतीचे लोक त्यांना दाखवून देणार आहेत की बारामतीचं नाव, वहिनींचं, दादांचं आणि बारामतीचं नाव भारताच्या नकाशावर कसं गाजणार आहे हे आम्ही विरोधकांना दाखवून देणार आहे. हो, असं वाटतं आणि सगळ्यांनी प्रचार वहिनीच्या बाजूने करावा आणि वहिनीला दादांसारखा खूप प्रतिसाद द्यावा, एवढंच माझं सांगणं आहे. त्यांच्या खूप म्हणजे तळागाळात जाऊन आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकांच्या ह्याच्यात जाऊन दादा सगळ्यात आहेत, झाडा फुलात पानात आहेत, तर त्याचा प्रचार करायला आम्हाला काही हे नाही आहे. त्यामुळे आम्ही वहिनी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. त्यांना तर मतदान पडणारच नाही. त्यांना नीट बोलता येत नाही, ते स्वतःच्या पतीचे नाहीत ती, आणि त्यांना मतदान कुठनं पडणार आहे? आपल्या दादानी किती काम केलंय. त्यांचं स्वतःचं घर नाही इथं बारामतीत, तसं आपल्या दादाचं झाडे, फुले, रस्ते सगळं आहे. दादा जाऊन 2 महिने झाले तर बी अजून मनातनं माणसाचं जात नाही. असं वाटतं दादा अजून आहे, येतात अजून, दादांना विसरत नाहीत माणसं आणि दादांनाच मत पडणार आहे. त्यांना मत पडणार नाही, काय नाही. त्यांचं आहे ना, ते आमच्यात म्हणतात ना, शुभ करताना बिस्मिल्ला, तसं सुद्धा होणार नाही त्यांचं. अहो, बारामतीत कुणी जरी असं हे केलं ना, उभं राहिलं ना, तर 100% वहिनीच निवडून येणार आहे. वहिनीच्या व्यतिरिक्त कुणीच निवडून येणार नाही.